उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम. संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध. उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा. रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी. नमस्कार, मी समीक्षा बेंडे. एडीएन बातमीपत्रात आपलं स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणार आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. पहलगाम मध्ये हल्ला झाला, त्या ठिकाणी पोलीस किंवा सुरक्षा दल नव्हते. जर सुरक्षा व्यवस्था योग्य असती तर हल्ला टळला असता. जालन्यातील राऊत परिवाराची प्रतिक्रिया. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचा पुन्हा एकदा चलो मुंबईचा नारा. 29 ऑगस्टला मुंबईत धडकणार मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा आक्रमक. आता पाहूयात सविस्तर बातम्या. पहलगाम हल्ल्यातून जालन्यातील राऊत कुटुंब थोडक्यात बचावलं असून ते सुखरूप परत आल्यावर त्यांनी आपबीती कथन केले आहे. पहलगाम मध्ये ज्या ठिकाणी हल्ला झाला त्या ठिकाणी पोलीस किंवा सुरक्षा दल उपस्थित नव्हते. जर सुरक्षा व्यवस्था योग्य असती तर हा हल्ला टाळता आला असता, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. जिस दिन मैं ऊपर मतलब 21 तारीख को हम मैं घोड़ा लेके ऊपर गया था और मैगी के स्टॉल पे जब मैं रुका था तो मुझे कुछ लोगों ने, वहाँ पे 3-4 लोग आए थे, 5-6 लोग, उसमें से एक व्यक्ति ने मुझे पूछा था कि आप कश्मीरी हो क्या, हिंदू हो क्या, आप यही यहाँ के नहीं लगते. मैंने उनको बताया था कि नहीं, मैं यही का हूँ. और उसके बाद उनमें ऐसे मतलब वो बात चल रही थी कि आज यहाँ पे भीड़ बहुत कम है, ऐसा वो बोलकर वहाँ से निकल गए. और वहाँ पे नेटवर्क नहीं था, तो मैंने वो मैगी वाले का नंबर लिया था और वो नीचे आके मैंने उनको पेमेंट किया. दूसरे दिन जब वहाँ पे हल्ला हुआ और उसके 1-2 दिन बाद जब उसके स्केचेस रिलीज हुए तो मैंने मेरे पिताजी को बताया कि इन्होंने जो एजेंसीज ने जो स्केचेस रिलीज किए उसमें से एक इंसान जो है उसने मुझसे वहाँ पे बात की थी. तो मेरे पिताजी ने मुझे बताया कि हमने इसको रिपोर्ट करना चाहिए, इसलिए हमने ईमेल से एनआईए को इसकी इन्फॉर्मेशन दी है. एनआईए से कुछ आपसे संपर्क हुआ है क्या? नहीं, अभी तक तो कुछ उनकी तरफ से हमको कुछ ये नहीं आया है, रिस्पांस रिप्लाई कुछ आया नहीं. अगर आएगा तो हम आगे उनको जो भी इंफॉर्मेशन नीडेड है वो जरूर देंगे. जालना से आप अभी अपने कितने लोग गए थे यहाँ से? जालना से मेरे फैमिली से तो मैं, मेरे मम्मी और पापा गए थे. बाकी तो पूरे देश भर से, दुनिया भर से वहाँ पे लोग आते. इतनी खूबसूरत जगह है वो. तो हम यहाँ से इतने ही लोग थे मेरे फैमिली में से. और ये जो घटना अभी आपको मालूम हुई तो वो टाइम में अभी आपको क्या लगा? हम बहुत डरे हुए थे. हम और पूरे विविध अलग अलग स्टेट से जितने भी लोग थे हमारे होटल में, हम कोई रूम से बाहर तक नहीं निकला, क्योंकि इतने हैवी सिक्योरिटी में ऐसी वहाँ पे घटना होना मतलब ये हमारे लिए बहुत शॉकिंग था. तो मैं, मेरी मिसेस और मेरा बच्चा, हम 3 लोग गए थे और मैं और मेरी मिसेस हम नीचे रुके थे पहलगाम में. और हमारा लड़का है जो आदर्श, वो घोड़े पे ऊपर गया था वो वैली में. तो उसने आने के बाद में जो हमको बताया कि वहाँ पे गार्ड वगैरह कुछ भी नहीं थे, ना आर्मी के लोग थे, ना पुलिस के थे, ना कुछ थे. मुझे ऐसा लगता है कि अपने अगर वहाँ पे सिक्योरिटी रहती थी तो ये घटना होती नहीं थी. इतने लोग जो वहाँ पे मर गए वो नहीं मरते थे. तो मेरी सरकार से गुजारिश है कि उन्होंने ध्यान रख के सुरक्षा व्यवस्था और कड़क करना चाहिए. वहाँ पे जहाँ जहाँ टूरिस्ट लोग जाते हैं वहाँ पे सुरक्षा व्यवस्था देनी चाहिए. ये घटना होने के बाद आपके लड़के ने उस आतंकवादी को पहचाना था, तो आपने आपका कर्तव्य समझकर एनआईए को जो आपने बताया है, क्या सोचते हैं आप कि उसके ऊपर क्या अमल होगा? अभी वो जो दूसरे तीसरे दिन जो स्केच आए थे उनके टेररिस्ट के,
तो मेरे बच्चे ने वो देख के मुझे बताया कि पापा इसमें का एक था जो उसने मेरे से वहाँ पे बात किया था। तो मैं बोला बेटा अपना भी कर्तव्य है कुछ, अपन उनको मालूमात देना चाहिए जो अपने को जो मालूम है वो। तो फिर उसने वो ईमेल पे एनआयए को मालूमात वो सब दी थी। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा चलो मुंबईचा नारा दिलाय। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा आक्रमक झाले असून त्यांनी पुन्हा एकदा मुंबईला जाण्याची घोषणा केली आहे। 28 ऑगस्टला जालन्याच्या अंतरवाली सराटी मधून मनोज जरांगे मराठा समाजासह मुंबईच्या दिशेने प्रस्थान करतील, तर 29 ऑगस्ट रोजी मुंबईत दाखल झाल्यानंतर जरांगे आपल्या आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहेत। याची घोषणा जरांगे यांनी अंतरवाली सराटीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना केली आहे। नाही, तिथे 29ला आझाद मैदानावरती किंवा मंत्रालयाच्या समोर मी आमरण उपोषण करणार। या दोन ठिकाणावरती 100% करणार। आमरण उपोषण करणारे शांततेत केल्याशिवाय माझ्या समाजाला न्याय मिळणार नाही यांची इच्छा आहे। दंगली झाल्या पाहिजेत, माझी इच्छा आहे राज्य शांत राहिलं पाहिजे आणि शांततेतच मी माझ्या समाजाला मिळून देतो। समाजाला सांगतो रुसू नका। बरं झालं तुम्ही तो प्रश्न विचारला, रुसू नका। मी उपोषण केलं की तुम्ही रुसता, अजिबात रुसायचं नाही। तुमच्या लेकराच्या हक्कासाठी मी लढतोय। उलट तुम्ही ताकदीनं आलं पाहिजे, उलट ताकदीनं आलं पाहिजे। स्वाभिमानी वागायचं, आपल्या लेकरा बाळाचं वाटोळं नाही झालं पाहिजे। कडवट वागायचं, कडवट शांत राहायचं पण भित्र नाही राहायचं। धाडशी वागायचं सगळ्यांनी। हे 28ला अंतरवालीतून मी निघणार आहे। मार्ग मी 1 ऑगस्टला सांगतो कसा मार्ग असणार आहे। 1 ऑगस्टला सगळे आंदोलनाचे टप्पे, पुढची दिशा सगळी पाडणार 1 ऑगस्टला, म्हणजे त्यांना ती तयारी करायला। फक्त आज 1 पासून तयारी, आजच तयारी 1 सुरू। चलो मुंबई 29 ऑगस्ट सुरू, आजपासून ते सुरुवात तयारी करायची। मला 28ला फक्त नेऊन सोडा। जेवढ्याला ते बी कामं बुडून नको, जेवढ्यांना शक्य आहे तेवढ्यात मी खंबीर आहे तुमच्या लेकरा बाळासाठी। मला माहिती आहे लोकांना काय म्हणायचं म्हणू द्या। आणि ते बरळवाडी पाहिजे बी बरळायला, लोकांना काय म्हणत महासमाज माया मागे मला पक्का माहिती। 7 कोटीतला एकही हटत नाही। भाजप मधला मराठा सुद्धा नाही, कारण भाजपच्या मराठीचं पोराला काय आरक्षण नाही पाहिजे का? होय रे, तुम्हाला नोकराला नाही का लागायचं? तुमचे पोरं शिकायचे नाही का? तुमच्या पक्षाची सत्ता आली म्हणून काय आरक्षण नाही पाहिजे त्यांना शिकायला, असं आहे का? भाजपच्या मराठ्याची सत्ता आल्यावर त्यांचे लेकरं आपोआपच डॉक्टर होते, आपोआपच इंजिनियर होते। उकंड्यावर कुत्र मुतल्यासारखं छत्री उगती का आपोआप? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांनी पदव्युत्तर परीक्षेत पहिल्याच दिवशी मंगळवारी बीड शहरातील 3 परीक्षा केंद्रांना सरप्राईज व्हिजिट दिली आहे। या ठिकाणी 36 कॉपी बहादर आढळले असून त्यांचा संपूर्ण परफॉर्मन्स रद्द करण्याचे आदेश कुलगुरूंनी दिले आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा 29 एप्रिल पासून सुरू झाल्या। 4 जिल्ह्यातील 80 केंद्रावर सुमारे 30,000 विद्यार्थी परीक्षा देत आहेत। माननीय कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली यापूर्वीच पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षा 8 एप्रिल पासून सुरळीतपणे सुरू झाल्या। या परीक्षा केंद्रांनाही माननीय कुलगुरू यांनी अकस्मात भेट देऊन कॉपी बहादर पकडले, तसंच परीक्षा केंद्रातील त्रुटी संदर्भात कारवाई करण्याचे आदेश दिलेत। यानंतर दुसऱ्या टप्प्यात MA, MCOM, MSc, BEd, BPEd आदी सर्व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा 29 एप्रिल पासून सुरू झाल्या। नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाप्रमाणे या परीक्षा घेण्यात येत आहेत। यामध्ये वाणिज्य व व्यवस्थापन शास्त्र विद्याशाखा 5,548, मानवीय विद्याशाखा 7,201, आंतरविद्याशाखा 2,112, तर विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा सर्वाधिक 13,058 विद्यार्थी परीक्षा देत आहेत। या सर्व अभ्यासक्रमांचं एकूण 29,969 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत। यासाठी 4 जिल्ह्यात मिळून 32 परीक्षा केंद्र आहेत, तर 32 भरारी पथकं स्थापन करण्यात आली आहेत। परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉक्टर भारती गवळी, उपकुलसचिव डॉक्टर विष्णू करहाळे, सहाय्यक कुलसचिव भगवान फड, राजेंद्र गांगुर्डे, महेंद्र पैठणे आदी परीक्षेसाठी प्रयत्नशील आहेत। दरम्यान पदव्युत्तर परीक्षा सुरू झाल्यावर माननीय कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांनी पहिल्याच दिवशी मंगळवारी बीड शहरातील बलभीम महाविद्यालय, KSK महाविद्यालय व आदित्य व्यवस्थापन शास्त्र महाविद्यालय अशा 3 ठिकाणी सकाळच्या सत्रात भेट दिली। या 3ही ठिकाणी अनुक्रमे 15-15 व 6 असे 36 विद्यार्थी नकला करताना आढळून आले। या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका घेण्यात आल्या आहेत, तसंच संपूर्ण परफॉर्मन्स रद्द करण्याचे आदेशही कुलगुरूंनी दिलेत।
यावेळी भरारी पथकातील डॉक्टर सतीश दांडगे व डॉक्टर भास्कर साठे हे देखील उपस्थित होते। पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी बलभीम महाविद्यालयात 428, KSK महाविद्यालयात 178 तर आदित्य व्यवस्थापन शास्त्र महाविद्यालयात 337 असे एकूण 1003 विद्यार्थी परीक्षा देत आहेत। शहर पोलीस दलातील अंमली पदार्थ प्रतिबंध पथकाकडून हर्सुल टी पॉइंट परिसरात 2 महिला तस्करांकडून एकूण 2,20,000 रुपये किमतीचा 11 किलो 39 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला असून महिलांना अटक करण्यात आली आहे। अंमली पदार्थ प्रतिबंध शाखा छत्रपती संभाजीनगर यांच्या पथकानं हर्सुल पोलीस ठाणे हद्दीत हर्सुल टी पॉइंट छत्रपती संभाजीनगर इथं 2 महिलांना ताब्यात घेतलं असून नेहा विजय पिंपळे वय 22 वर्ष राहणार गेट नंबर 56 रेल्वे स्टेशन मुकुंदवाडी आणि सविता रवी काळे वय 20 वर्ष राहणार महादेव वडाळा श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर अशी त्यांची नावं आहेत। त्या दोघींकडून एकूण 2,20,000 रुपये किमतीचा अंमली पदार्थ असलेला गांजा मिळून आल्यानं तो जप्त करण्यात आलाय। सदर बाबत आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन हर्सुल इथं गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक श्रीमती गीता बागवडे, पोलीस उपनिरीक्षक म्हस्के, लालाखान पठाण, सतीश जाधव, संदीप धर्मे, महेश उगले, विजय त्रिभुवन, नितेश सुंदडे, बद्रीनाथ डोईफोडे, छाया लांडगे, शिल्पा तेलोरे, ज्योती भोरे यांच्या पथकानं केली आहे। आयुक्तालयाअंतर्गत नव्यानं स्थापन अंमली पदार्थ प्रतिबंध शाखाकरिता खास मोबाईल क्रमांक 9529019061 हा देण्यात आला असून त्यावर शहरामध्ये कुठेही अंमली पदार्थ विक्री करताना किंवा नशा करताना कोणी इसम किंवा नशाखोरी करणाऱ्या टोळ्या आढळून आल्यास व्हॉट्सअपद्वारे मेसेज करून नागरिक माहिती देऊ शकतात। माहिती देणाऱ्याचं नाव हे गोपनीय ठेवण्यात येईल व चांगली बातमी देणाऱ्यास योग्य ते बक्षीस देण्यात येईल असं आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलंय। अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN। SSC, HSC, डिप्लोमा किंवा BSc पूर्ण केलाय, मग आता तुमचं करिअर होणार जबरदस्त। सिपेट म्हणजे सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी ही भारत सरकारची नामांकित स्वायत्त संस्था घेऊन आली आहे आपल्या सर्वांसाठी एक सुवर्ण संधी। ॲडमिशन सुरू होत आहेत शैक्षणिक वर्ष 2025 आणि 26 साठी। AICTE अप्रूव्ड कोर्सेस आणि एक्सिलेंट प्लेसमेंट ट्रॅक रेकॉर्ड म्हणजेच शिक्षणही दर्जेदार आणि नोकरीची देखील खात्री। ऑल इंडिया सिपेट ॲडमिशन टेस्ट 2025 साठी आजच अप्लाय करा आणि प्लास्टिक इंजिनिअरिंग मध्ये तुमचं भविष्य उज्ज्वल करा। सिपेट मध्ये आहे दर्जेदार कोर्सेस, डिप्लोमा इन प्लास्टिक मोल्ड टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन प्लास्टिक टेक्नॉलॉजी, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन प्लास्टिक प्रोसेसिंग अँड टेस्टिंग, पोस्ट डिप्लोमा इन प्लास्टिक मोल्ड डिझाइन विथ CAD आणि CAM। पात्रता 10वी, 12वी, डिप्लोमा किंवा BSc। तुम्ही कोणत्याही टप्प्यावर असलात तरी इथे तुमच्यासाठी कोर्स आहे। स्कॉलरशिप उपलब्ध आहे। मुलांसाठी आणि मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेलची सुविधा सुद्धा आहे। या तारखा अगदी लक्षात ठेवा। अर्ज भरण्याची अंतिम तारीख 29 मे 2025। सिपेट ॲडमिशन टेस्ट आहे 8 जून 2025 ला। कोर्स सुरू होण्याची तारीख आहे 14 जुलै 2025। तर आजच अप्लाय करा सिपेटच्या वेबसाईटवरती किंवा अधिक माहितीसाठी 93 73 68 79 15, 93 25 68 79 02, 93 25 68 79 03, 97 63 31 09 45 या क्रमांकावरती संपर्क साधा। सिपेट विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी सक्षम करत आहे। प्लास्टिक इंजिनिअरिंग मध्ये करिअर करायचंय तर एकच नाव म्हणजे सिपेट। आजच आपला प्रवेश निश्चित करा। उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फीला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम। संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध। उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा। रॅपल बर्फीला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी। अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात। वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो। फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल
असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. नमस्कार, मी पूजा दातार. मी रुचिरा स्वयंपाकघर सुरू करून 15 वर्ष झाली. सुरुवातीला रुचिरा स्वयंपाकघर सुरू करताना माझी आवड म्हणून सुरू केलं, पण त्याचं व्यवसायात हळूहळू रूपांतर झालं. रुचिरा स्वयंपाकघर हे स्वतःच्या जागेत 2009 पासून संभाजीनगर खडकेश्वर येथे सुरू आहे. तेथून मला अनेक साऱ्या ऑर्डर्स मिळत गेल्या. एका मोठ्या शाळेचं मला कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं. मी रोज 2200 लोकांना जेवण देत होते 5.5 वर्ष. नंतर मी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन रुचिरा स्वयंपाकघर खडकेश्वर येथे केलं. तेथील फीडबॅक म्हणाल तर सगळी मेडिकलची मुलं जे घरापासून दूर राहतात त्या लोकांना आपल्या घरासारखं जेवण रुचिरामध्ये मिळतं असं प्रत्येकजण आनंदाने सांगत असतो मला. आणि मी तर म्हणते की तुम्ही ते पे करून जेवता, पण ते म्हणतात की नाही, पे हा भाग वेगळा आहे, पण आमच्या शुभेच्छा आणि सदिच्छा जास्त महत्त्वाच्या आहेत. तसंच रुचिरा स्वयंपाकघरात आपण आपल्या घरच्यासारखं अन्नधान्य निवडून, भाज्या निवडून, अतिशय स्वच्छता राखून स्वयंपाक करतो. स्वयंपाकात घरगुती मसाले 80% वापरले जातात. माझा कटाक्ष क्वालिटी मेंटेन करण्यावर असतो, त्यामुळे मी किराणा जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचा आणते. तसंच भाजीपाला जाधव मंडईतून आणते, त्यामुळे ताजा स्वच्छ भाजीपाला मिळतो. त्यामुळे आपल्या स्वयंपाकाची चवही उत्तम राखता येते आणि आरोग्यपूर्ण स्वयंपाक होतो. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर आपलं स्वागत. मंत्रिपदावर कार्यरत असताना मुस्लिम समाजाच्या विरोधात द्वेषाचं वक्तव्य करणाऱ्या राणेवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आमदार अबू असीम आझमी यांच्या वतीनं करण्यात आली आहे. पानी सर से ऊंचा हो रहा है. एक तरफ आतंकवादियों ने कश्मीर के अंदर हमारे 27 भाइयों को मार दिया, शहीद कर दिया, और वहां पर जितने भी लोग काम करने वाले मुसलमान थे उन्होंने अपनी जान भी गंवा दी उनको बचाने के लिए. सारी दुनिया जानती है, जितने लोग टूरिस्ट गए थे सबका स्टेटमेंट आ रहा है कि कश्मीरी मुसलमानों ने हमारे लिए जो एहसान किया हम कभी भूल नहीं सकते. मारने वाले भारतवर्ष के नहीं थे मुसलमान, और अगर भारतवर्ष के भी होते तुमको मार दो गोली, कौन मना कर रहा है? लेकिन एक आदमी गुनाह करेगा उसके बदले आप किसी को पकड़ोगे? और इतना बड़ा वो किया. एक आदमी ये नहीं खड़े होकर बोल रहा है कि वाह भाई वाह आदिल, तुमने क्या काम किया, नजाकत तुमने काम क्या किया, कैसे बचाया लोगों को, उसको बधाई आपको. ये कोई टीवी पे नहीं आगे बोल रहा है. और उसके बाद अभी कल बंबई में मैंने देखा 2 दिन पहले कि दादर में मुसलमानों को मार रहा है कि तुमको यहाँ दुकानें चलाए, जैसे उनके बाप की बंबई होगी. कानून किधर है? संविधान कहता है कि इस देश में रहने वाला कश्मीर से कन्याकुमारी तक कहीं भी जाकर रोजी रोटी कमा सकता है, लेकिन इसी मुंबई के अंदर वो मारा जा रहा है और तमाशा लोग देख रहे हैं. और एक मिनिस्टर जब मिनिस्टर बनता है, एमएलए बनता है, शपथ लेता है, और वो जाकर इतना ओछा, इतना छोटे जहन का इंसान है कि इसका काम ही सिर्फ ये है. मैं तो कहूंगा फडणवीस साहब से,
उसको एक ऐसा पोर्टफोलियो दे दो जिससे मुसलमानों को गाली देने वाला हो। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा लोकशाही दिन 5 मे रोजी आयोजित करण्यात आला असून याचा सर्व तक्रारदारांनी लाभ घ्यावा असं आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका हद्दीतील सर्व नागरिकांना कळवण्यात येतंय की महानगरपालिका स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी राबवण्यात येतो। मे 2025 चा महानगरपालिका लोकशाही दिन सोमवार दिनांक 5 मे 2025 रोजी सकाळी 10 वाजता प्रशासकीय समिती कक्ष मनपा मुख्य कार्यालय इथं माननीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात येणार आहे। महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून दिलेल्या सुधारित परिपत्रकानुसार लोकशाही दिनाच्या 15 दिवस अगोदर दिनांक 21 एप्रिल 2025 पर्यंत विहित नमुन्यात आवश्यक कागदपत्रासह अर्ज दिलेल्या नागरिकांनाच दिनांक 5 मे 2025 रोजी समक्ष अर्ज सादर करण्याची परवानगी राहील याची नोंद घ्यावी। ज्यांनी यापूर्वीच्या महानगरपालिका लोकशाही दिनात तक्रार अर्ज दिलेले असतील परंतु त्याच प्रकरणात अद्याप कारवाई झाली नाही अशा प्रकरणात त्यांनी पुन्हा अर्ज देण्याची आवश्यकता नाही असं उपआयुक्त तथा मुख्य समन्वयक लोकशाही दिन लकीचंद चव्हाण यांनी कळवलंय। जगज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त बसवेश्वर जयंती जिल्हा महोत्सव समितीच्या वतीनं दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि भाजप नेते बसवराज मंगरुळ यांची प्रमुख उपस्थिती होती। महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त शहर आणि जिल्ह्यात विविध ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। जिल्हा महोत्सव समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमांमध्ये माजी खासदार चंद्रकांत खैरे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष बसवराज मंगरुळे, मनोहर धोंडे, महानगरपालिकेचे प्रशासक जी श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पोलीस उपायुक्त प्रशांत यांच्यासह आदींची प्रमुख उपस्थिती होती। महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन जिल्हा जयंती उत्सव समितीच्या वतीनं करण्यात आलं होतं। यामध्ये सकाळी ध्वजारोहणापासून सायंकाळी निघालेल्या मिरवणुकीपर्यंत विविध ठिकाणी विविध उपक्रम आणि धार्मिक कार्यक्रम राबवून जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे। आप्पा आणि तुम्ही माझे मार्गदर्शक आहे। मी एक कार्यकर्ता आहे, मला संधी दिली पक्षाने विधान परिषदेचं सदस्य बनवण्याचं आणि आज मला नेतृत्व करायची संधी मिळाली विविध समाजाच्या। मी वाणी आहे आप्पा, परंतु ठीक आहे मी छोटा वाणी आहे, मायक्रोतला वाणी आहे, पण मी तुमच्या पोटात येण्याचा प्रयत्न करत असतो। का काय मला कोणी महाराजच नाही, आमच्या कोणी देवच नाही हो, तर आम्ही कोणाला म्हणावं? तर मी तुम्हाला आठवण देतो, म्हणजे मी बऱ्याच जणांना माहीत असेल बसवेश्वर महाराजांचं मंदिर होतं दलालवाडीमध्ये, ते आश्रम आपलं वसतिगृह समेश्वर मठ, त्या मठात मी दररोज जायचो। भगवान परशुराम जयंती निमित्त काढलेल्या मिरवणुकीत आमदार प्रदीप जयस्वाल यांनी सहभाग नोंदवत अभिवादन केलंय। हडको N12 येथील भगवान परशुराम मंदिरातून भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या मिरवणुकीला मध्य मतदारसंघाचे आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या हस्ते भगव्या ध्वजाचं पूजन करून सुरुवात करण्यात आली। मिरवणुकी दरम्यान बँड पथकाच्या तालावर सुसज्ज रथासह भव्य सजावट करण्यात आली होती। या मिरवणुकीच्या प्रारंभी जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे शहीद झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे। त्यानंतर पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देत तीव्र निषेधही व्यक्त करण्यात आला। यानंतर भगवान परशुराम यांच्या जयंती निमित्तची मिरवणूक उत्साहात पुढे सरकली। विशेष म्हणजे या मिरवणुकीचं आयोजन महिलांच्या पुढाकारानं करण्यात आलं होतं। या उपक्रमाचे आमदार प्रदीप जयस्वाल यांनी विशेष कौतुक केलंय। शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। पहलगाम मध्ये हल्ला झाला त्या ठिकाणी पोलीस किंवा सुरक्षा दल नव्हते। जर सुरक्षा व्यवस्था योग्य असती तर हल्ला टळला असता। जालन्यातील राऊत परिवाराची प्रतिक्रिया। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचा पुन्हा एकदा चलो मुंबईचा नारा। 29 ऑगस्टला मुंबईत धडकणार मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा आक्रमक। याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन। उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फीला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम। संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध। उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा।
रॅपल बर्फीला कूल घमोरी पावडर, आयुर्वेदिक आणि प्रभावी.